ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा कौसा परिसरात शनिवारी पहाटे गोळीबाराच्या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली। प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाबा खान यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केलाय। विशेष म्हणजे आरोपींनी केवळ दहशत माजवली नाही तर पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे 3:45च्या सुमारास ही घटना घडली आहे। अज्ञात हल्लेखोरांनी बाबा खान यांच्या घराबाहेर येत एकूण 3 राऊंड फायर केले। यातील एक गोळी तिथं उभे असलेल्या एका गाडीला लागली तर 2 गोळ्या हवेत झाडून परिसरात दहशत निर्माण केली। गोळीबाराच्या आवाजाने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं। मुंब्रा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी तिथेच होते। त्यांना पोलिसांनी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी पोलिसांच्या दिशेनेही 2 वेळा गोळ्या झाडल्या। या 2 जण जखमी झालेले असून त्यांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून एकाला अटक केलेली आहे, मात्र त्याचा दुसरा साथीदार अंधारात फायदा घेऊन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। बाबा खान हे मुंब्रा भागातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत। सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स असून स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे बाबा खान यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या आणि त्यांनी तशी रीतसर तक्रारही पोलिसात नोंदवली होती। तरीही हा हल्ला झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने फरार आरोपीचा शोध घेतला जातोय।